पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा। आळंदी मरकळ रस्त्यावरील बंगल्यात सुरू होती रेव्ह पार्टी। 60 ते 70 तरुण आणि तरुणी ताब्यात। नशेसाठी वापरले जाणारे पदार्थही जप्त। नसरापूर अत्याचार प्रकरणात फॉरेन्सिक एक्सपर्टची साक्ष पूर्ण। वैज्ञानिक आणि तांत्रिक पुरावे सादर करण्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या तज्ज्ञांची साक्ष नोंदवली। फॉरेन्सिक एक्सपर्टनं सबळ पुरावा न्यायालयासमोर केला सादर। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ। आजपासून एलपीजीच्या दरात आणखी 29 रुपयांची वाढ। मुंबईत सिलेंडरची किंमत 912.50 पैसे तर रुपयांवरून 941 रुपये 50 पैशांवर। शनिवारी राज्यात आनंदघनांची आनंद वार्ता। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनचा प्रवेश। आज पुण्यात तर उद्या मुंबईमध्ये मान्सूनची शक्यता। 8 जूनला विदर्भातील 5 जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट। पुण्याला पुढील 4 दिवस पावसाचा येलो अलर्ट। पुढील 3 ते 4 दिवस शहर आणि परिसरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। पुणे हवामान खात्याचा अंदाज। तर उकाड्यानं हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार। सिंधुदुर्गात मान्सून सक्रिय। कणकवलीमध्ये फोंडा घाट। उमरठमध्ये मान्सूनची जोरदार हजेरी। साताऱ्याच्या दुष्काळी भागालाही पावसानं झोडपलं तर कुकुडवा परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग। निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंची मागणी। पैशांच्या माध्यमातून भाजप निवडणुका लढत असल्याचा संजय राऊतांचा आरोप। कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन संपल्याची अभिजित दिपकेकडून घोषणा। शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा न झाल्यास पुन्हा आंदोलन। कॉक्रोच जनता पार्टीकडून आठवड्याभराची मुदत। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी मानले मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार। सरकारला गोरगरीब मराठ्यांची मनं जिंकता येत आहेत। जरांगेंची प्रतिक्रिया। जात प्रमाणपत्र तातडीनं वितरित करण्याचीही मागणी। कांदा खरेदीवरील बाजार शुल्क माफ। शासनाचे आदेश। बाजार समिती प्रशासनाला तातडीनं अंमलबजावणीच्या सूचना। कांदा खरेदीवर शुल्क न आकारण्याचे बाजार समित्यांना आदेश। नाशिकच्या म्हाडा भूखंड घोटाळ्यात नवा ट्विस्ट। 49 भूखंडांचे बनावट नकाशे दोनदा मंजूर झाल्याचा संशय। भूमी अभिलेख विभागावर गंभीर प्रश्नचिन्ह। बनावट सही शिक्क्यांचा वापर झाल्याचा आरोप। इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या T20 संघाची घोषणा। श्रेयस अय्यर नवा कर्णधार तर तिलक वर्मा उपकर्णधार। IPL मध्ये तुफान खेळी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीचंही भारतीय संघात पदार्पण।